महापालिका निवडणुकीच्या निकालावरून भिवंडीत भाजप आमदार महेश चौगुले आणि कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये राडा झालाय। आमदारांच्या मुलाचा पराभव आणि कोणार्क आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा यावरून वाद उफाळलाय। यावेळी संतप्त जमावानं विलास पाटील यांच्या घरावर दगडफेक केली, ज्यात पाटील पती-पत्नी जखमी झालेत। परिसरात तणावाचं वातावरण आहे। ये बहुत जोरों से चालू है लाठीचार्ज। पुलिस बंदोबस्त फुल टाइट। एक्शन लेना चाहिए, पुलिस को एक्शन लेना चाहिए। नहीं बहुत गलत हो रहा है। कार्यकर्त्याची वडापावची गाडी गरिबाची तोडली। आज 2 कार्यकर्त्यांना मारलं। आज आम्ही आमच्या ऑफिसला बसले असता 400-500 लोक घेऊन येऊन पोलिसांना धक्काधुक्की, पोलिसांना मारहाण करून तो घुसला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। पोलिसांना कारवाई करायची, पोलिसांच्या समोर घडलेली घटना आहे। आम्ही तर कोणाकडे गेलो नाही। आमदाराचा महेश चौगुलेचा मुलगा आमच्या घरात येऊन मुलांना धमक्या देऊन आणि गाड्यांच्या काचा फोडून माझ्या घराच्या काचा दगडफेक केलेला आहे। याच्यावरती आमदारच्या मुलांनी ब्लेड मारलेला आहे। तो पोलीस कोण त्यांचा होता त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले, छातीवर रिव्हॉल्वर ठेवलेली आहे। माझ्या 2 मुलांना आता दुसरे जे माझ्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या चाकूचा हल्ला केलेला आहे। तर जाऊन सांगा मान्य मोदी साहेबांना की आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचे जेवढे कोणी बीजेपीचे वर्कर आहेत त्यांना हार पसंत नाही आहेत म्हणून त्यांना हिजडे तरी बनवून टाका। आमच्या गोळ्या खाला, आम्ही गोळ्या खायला तयार आहोत। दोन्ही बाजूनी 200-250 लोक दोघांनी दगडफेक केली, एकमेकांवर पोलिसांवरही दगडफेक केली। आता शिवाजी चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। दोन्ही ठिकाणी आम्ही पोलिसांनी इथे लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे। आता इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।